उपस्थित सर्व भक्तवृंदांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या शनिवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये. तर आज आपण जो विषय घेतलेला आहे तो कोणता आहे? संत महाराष्ट्राचे. महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यामध्ये जर संत शिरोमणी म्हणजे तर संत तुकाराम महाराज आहेत आणि त्यांच्याविषयी त्यांच्या चारित्र्याविषयी आज श्रवण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. संतांचं बाहेर ते ना बोलायचे, त्यांनी कृपा करून बाहेर जाऊन गप्पा मारला चालतील. इथं जे श्रवण करायला आले त्यांना श्रवण करू दे. तर संतांचं जे चरित्र आहे ते श्रवण करण्याची आपल्याला जी संधी मिळते ती फार दुर्लभ मानली गेलेली आहे. भगवंतांचं आपण चरित्राचं श्रवण करतच असतो गीता भागवताच्या माध्यमातून. मग असं म्हणतात की जर संतांचं चरित्र श्रवण करण्याची संधी मिळाली तर ते अत्यंत दुर्मिळ मानली गेलेली आहे. का बरं? कारण की भगवंतांच्या चरित्राचं श्रवण केल्यानंतर आपलं हृदयाचं मार्जन होतं आणि हृदय शुद्ध होतं. परंतु जेव्हा आपण संतांचं चरित्राचं श्रवण करतो त्यावेळेला काय होतं? हृदयाचं मार्जन तर होतंय, परंतु एक सकारात्मक भावना आपल्या हृदयामध्ये जागृत होते. ती कोणती? की संत म्हणजे किंवा जे आचार्य आहेत ते आपल्या आचरणावरून दाखवून देत असतात की कशा प्रकारे आपण भक्ती केली पाहिजे आणि या भक्ती मार्गावर अग्रसर होत असताना आपण भगवत प्राप्ती कशी करू शकतो. आणि त्यामुळे एक जिवंत उदाहरण आपल्या समोर असतं की हो, आमच्या आचार्याने हे केलेलं आहे आणि त्यांनी वैकुंठ प्राप्ती किंवा भगवंतांच्या चरणांची प्राप्ती केलेली आहे आणि म्हणून मलाही हे शक्य आहे. एक असं एक दृढ विश्वास हृदयामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून म्हणते की आपण भक्तांच्या चरित्र जे आहे त्याचं श्रवण केलं पाहिजे. गुरु महाराज असतील, प्रल्हाद महाराज असतील, संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, संत कबीर, रसखानजी, गुरु नानकजी इत्यादी अनेक संत झाले. त्या सर्वांचं चरित्र आपण श्रवण करण्याची आवश्यकता आहे. पण बऱ्याच वेळेला असा एक प्रश्न येतो प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आणि विचारलाही जातो की जे काही संत आहेत किंवा जे काही भगवंत आहेत, भगवंतांचे अवतार आहेत, ते कुठं प्रकट झालेत? कुठं झालेत? भारतामध्ये आहे ना. मग भारताच्या बाहेर का नाही गेले? भारतातल्या लोकांना अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी जायला आवडतं. मग भगवंतांना का नाही आवडतं बरं? एक टूर करून यावी म्हणजे का नाही? ते युरोपमध्ये कधी आहे अवतार घेऊया, कधी ऑस्ट्रेलियामध्ये घेऊया, कधी जपानमध्ये घेऊया, नाही, ते येतच येतात. आणि संत म्हणले तरी पाश्चात्य देशामधला संत एक म्हणलं की कोण नाव आठवतो? जीजस. एकमेव संत आपल्याला आठवतो. बाकी मग संत वगैरे इत्यादी होऊन गेले, परंतु प्रामुख्याने एकच अवतार म्हणलं तर नाही, अवतार दिसतच नाही. मग विचार जास्त केला तर मग यवनांच्या मध्ये मोहम्मद पैगंबर होऊन गेले. ठीक आहे, असे 2-4 बोटावर मोजण्यामध्ये संत दिसते. आणि तेव्हा असा प्रश्न येतो की मग हे सर्व अवतार जे आहेत किंवा हे संत प्राकट्य जे आहे ते भारत भूमीमध्येच का झालं? मग हे काही काल्पनिक आहे का किंवा दंतकथा आहेत का? तर हे प्रश्न काय येतात आपल्यामध्ये? कारण आपल्याला इतिहास माहित नसतो. जर आपण पाहिलं तर हे काय आहे? जम्बूद्वीप आहे ना. आणि जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये वेगवेगळे व्रत आहेत. जसं भारतवर्ष आहे, इला व्रत आहे. हे सर्व जे आहे जर तुम्ही पाहिलं तर ही संपूर्ण पृथ्वीला व्यापून आहे ना. म्हणजेच पूर्वी भारतवर्ष किंवा इला व्रत जे म्हणतात किंवा भारत भूमी जे म्हणलं तर संपूर्ण पृथ्वी येत असत. जसं युधिष्ठिर महाराज हे चक्रवर्ती सम्राट होते. कुठले? हस्तिनापूरचे, इंद्रप्रस्थचे, भारताचे का संपूर्ण पृथ्वीचे? संपूर्ण पृथ्वीचे. सम्राट अशोक चक्रवर्ती सम्राट होते. कुठले होते? संपूर्ण पृथ्वीचे आहे ना. तर भारतवर्ष हा संपूर्ण व्यापून होता आणि म्हणून सनातन धर्म जो आहे तो आपण सर्वांचा मूळ धर्म या पृथ्वीवरती जेवढे पण जीवात्मा आहेत आणि इतर जे काय आहे ते काय आहेत? संप्रदाय आहेत. भारत सनातन धर्मापासून विभाजित होऊन काही लोकांनी जे धर्म स्थापना केली आहे त्यांना नाव दिलं ते वेगवेगळे धर्म झाले.
परंतु मूळ जी आहे ते सनातन धर्म आहे. सनातनचा अर्थ काय आहे? शाश्वत, किंवा ज्याचा ना आरंभ आहे ना ज्याचा अंत आहे, असा हा सनातन शाश्वत धर्म आहे. आणि तो सर्वांना व्यापून होता. आणि म्हणून या जीवामध्ये, या जगामध्ये जेवढे पण जीव आहेत त्या सर्वांचा मूळ धर्म जर विचारला तर कोण आहे? सनातन धर्मच आहे. सर्वजण सनातनी आहेत. आणि आता जर आपण पाहिलं तर भारत हा संकुचित होत चाललाय. का? कारण विभाजित झाला. प्रत्येक ठिकाणी खंड खंड होत गेले. मग युरोप वेगळा झाला, अमेरिका वेगळा झाला, ऑस्ट्रेलिया वेगळा झाला, नंतर मग भारतापासून बांगलादेश वेगळा झाला, पाकिस्तान वेगळा झाला. आता पंजाबी म्हणतात खालिस्तान पाहिजे, है ना. यूपी वाले वेगळं मागतात, केरला वाले वेगळं मागतात. म्हणजे विभाजन होत चाललेलं आहे. आणि हेच मोठं ते दुर्भाग्य आहे सनातन धर्माचं, की लोक एकत्र येत नाहीत. म्हणून जर समजून घ्यायचं झालं एका सोप्या उदाहरणाद्वारे, एका खोलीमध्ये, एका घरामध्ये अनेक खोल्या असतात, है ना. एक हॉल आहे, देवघर आहे, स्वयंपाकघर आहे, झोपण्याचे घर आहे. तर आलिशान एक बंगला आपण पाहिला तर त्यामध्ये वेगवेगळ्या खोल्या वेगवेगळ्या कारणासाठी लोक ठेवतात, बरोबर. त्याचप्रमाणे हे संपूर्ण पृथ्वी भगवंतांचं घर आहे. आणि जे ध्यान धारणाचं किंवा आध्यात्मिक जे रूम आहे किंवा देवघर आपण म्हणतो ते म्हणजे भारतभूमी आहे. आणि म्हणून भगवान वारंवार या भूमीवरती येतात. ज्या ज्या वेळेला त्यांना अध्यात्माचा प्रचार करायचा असतो, धर्माचा प्रचार करायचा असतो, त्या वेळेला ते कुठं प्रकट होत आहेत? इथं. आणि भगवान जिथं येतात तिथंच त्यांचे भक्त येतात. आणि म्हणून भारतामध्येच, म्हणून पहा आमचे जे गुरु महाराज आहेत परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, तेव्हा त्यांना प्रेरणा झाली की मला भगवंतांचा शोध घ्यायचा आहे. भगवंत कोण आहे माहित नाही, परंतु भगवंतांचा शोध घ्यायचा आहे. आणि त्यावेळेला ज्यावेळेला ते चालत पायी प्रवास केला त्यांनी संपूर्ण पृथ्वीचा, त्यावेळेला त्यांना जी प्रेरणा मिळाली आणि सर्व साधू संतांनी किंवा हृदयातून भगवंतानेही त्यांना कुठला मार्ग दाखवला? भारताकडे जा, है ना. म्हणून ज्यांना कुणाला आध्यात्मिक प्रगती करायची त्या लोकांचा जन्म कुठं होतो? भारतामध्ये. मग आपण सर्वांचा जन्म इथं झालाय तर आपल्या सर्वांचं एकच उद्देश असला पाहिजे, काय? भगवत प्राप्ती. भारत भूमी ते हैल जन्म या, जन्म सार्थक करी कर परोपकार. दोनच कार्य करायचे. कोणते कार्य? कोणते कार्य? प्रश्न आहे. प्रभूजी एकटेच उत्तर देत असतात. जीवन सार्थक करायचे म्हणजे काय करायचे? पहिला स्वतःला प्रचार करायचा, नंतर इतरांनाही प्रचार करायचे. म्हणून प्रचाराची आपली मोहीम आहे. आणि याच कारणास्तव इथं या साधू संतांचंही प्राकट्य आहे. तर भारत भूमी ही खरोखरच अध्यात्मानं, ज्ञानानं परिपूर्ण होती. आणि याचं उदाहरण आहे असे आपल्याकडे विश्वविद्यालय होते, विद्यापीठ होते. जसं नालंदाचं विश्वविद्यालय होतं. अनेक विश्वविद्यालय असं म्हणतात की भारताच्या नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो विद्यार्थी भारतामध्ये शिक्षण घेण्यासाठी यायचे त्या काळामध्ये. परंतु ज्या वेळेला मुघलांचा आतंक झाला आपल्या या भूमीवरती, पवित्र भूमीवरती, त्यानंतर हे सर्व नष्ट पावलं. त्याचं उदाहरण म्हणजे नालंदा जी युनिव्हर्सिटी आहे. असं म्हणतात की या युनिव्हर्सिटीमध्ये 100 कोटीहून अधिक ग्रंथ होते. तिथं असं एकही ज्ञान नव्हतं जे शिकवलं जायचं नाही. वाणिज्य असो, कला असो, विज्ञान असो, 64 कलांनी परिपूर्ण. लाखो विद्यार्थी, अनेक शिक्षक, अनेक गुरुवर्य तिथं उपस्थित होते, आचार्य होते. आणि ज्या वेळेला मोहम्मद खिजरी म्हणून जो एक आतंकी होता, त्याला हे समजलं की असं प्रकारे हे प्रकार आहे. तो एका अत्यंत दुष्कर आजाराने आजारी पडला. एकदा काय झालं? खूप आजारी पडला. अनेक उपचार केले पण त्याच्यावर काही उपचार होत नाही. उपचार होत म्हणजे नाही. नंतर त्याला समजलं की नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये असे काही गुरुवर्य आहेत जे तुम्हाला बरे करू शकतात. म्हणजे ठीक आहे, बोलवा त्यांना. मग त्यांना बोलवण्यात आलं. एक पंडितजी आले. आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा असे हे आमचे महाराज आहेत, आजारी आहेत, कोणताच औषधाचा उपयोग होत नाहीये. ते म्हणलं ठीक आहे, मी उपचार करेन. खिजरी काय म्हणाला? खिजरी म्हणाला की मी आहे यवन, मुस्लिम आहे, मला तू बरं करायचं, परंतु मी तुझ्या हातचं कुठलंही औषध घेणार नाही. आणि औषध न घेता मला बरं करून दाखव. मोठी समस्या. आणि नाही केलं बरं तर तुला मृत्यूदंड. मग त्या पंडितजींनी विचार केला. म्हणजे ठीक आहे, तुम्ही कुराण वाचता? म्हणजे हो वाचतो.
म्हणजे रोज 100 पानं कुराण वाचायची. न चालेल वाचतो. आणि 1 महिना 100 पानं कुराण वाचायला सांगितली. पानं वाचून झाल्यानंतर हा खिचडी पूर्ण बरा झाला. तर बरा झाल्यानंतर त्याला आनंद झाला पाहिजे होता, पण त्याला वाटू लागलं ही कसं शक्य आहे, चमत्कार हे कसा केला त्याने. म्हणजे त्या पंडितजींना पुन्हा बोलवलं. म्हणजे काय केलं तू जातो, मी फक्त कुराण वाचून कसं बरं झालो, कारण कुराण मी बऱ्याच वेळेला वाचली, बरं झालो नाही, या वेळेला वाचली कसा बरा झालो. म्हणजे तुम्ही जी कुराण वाचत होता ना त्यांच्या पानावरती मी औषध लावलेलं होतं. तुम्ही फक्त पान असं पलटायचा आणि तुम्ही बरं होत गेला. आणि असं आहे, जसं आमची फार्मसी असते, आम्हाला मेडिकल मध्ये गेल्यानंतर औषध बनायलाही शिकवतात. तर आमच्यात एक सर्दीचं औषध असतं, आम्हाला फार्मसी असते, त्यामध्ये आम्हाला जडीबुटी दिली जाते, त्याला टिंच्युरेट करायचं असतं आणि औषधं तयार करायची असतात. तर एक सर्दीचं औषध बनवताच मला सर्दी झाली होती, कारण फक्त वास. तर ह्या पद्धतीने औषध आहे. ज्या वेळेला या खिचडीला समजलं की एवढं प्रगत विज्ञान यांच्याकडे आहे की केवळ त्या औषधाला स्पर्श करून त्वचातून त्या औषध आत जाऊन माझ्या शरीरामध्ये माझ्या वासत करतात, त्याचा द्वेष अनेक पटीनं वाढला. एवढ्या पटीनं वाढला की त्याने एक फौज पाठवली आणि या नालंदा युनिव्हर्सिटीला आग लावून टाकली असं म्हणतात. आणि एवढंच नाही, तिथे जेवढे विद्यार्थी होते, ब्रह्मचारी होते, गुरुवर्य होते, सर्वांची कत्ल केली. असं म्हणतात 6 महिने दगदगत होती ही युनिव्हर्सिटी, एवढी ग्रंथ होते. आता मागच्या वर्षीच आपले माननीय पंतप्रधान यांनी नालंदा युनिव्हर्सिटीचं पुनर्जीवन हे केलेलं आहे, पुन्हा त्याला रिकन्स्ट्रक्ट केलेलं आहे. त्यावेळेला धर्माला धरून येत असताना त्यावेळेला मोदीजी काय म्हणाले, एक सुंदर वाक्य बोलले, ते मला अजूनही आठवते. ते म्हणजे की वो लोग हमारा किताबें जला सकते हैं, वो लोग हमारी किताबें जला सकते हैं, लेकिन हमारा ज्ञान नहीं जला सकते. आपलं जे ज्ञान आहे ते शाश्वत आहे. आणि ही सुंदरता आहे सनातन धर्माची. आणि म्हणून आपण आहे ना, आपली समस्या कुठं आली सनातन धर्माची, की हिंदू जो आहे किंवा सनातनी आहे कधी एकत्रित झाला नाही. जर पाहिलं तर मोगलांच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण असू द्यात किंवा शिवाजी महाराज असू द्यात, हे सगळे जे राजपूत होते, मराठा होते, पंजाबी शीख होते, ह्यांच्यामध्ये पराक्रमाची काही कमी नव्हती. अत्यंत शौर्यवान, अत्यंत पराक्रम, भयंकररित्या ते लढायचे. त्यांनी जिथं जाय तिथं लोहा दिला. मग समस्या कुठं आली, चुकलं कुठं? चुकलं होतं की हिंदू समाजामध्येच बंटवारा झाला. आम्ही राजपूत आहे, आम्ही मराठा आहे, आम्ही बंगाली आहे, आणि डिवाइड आणि रूल अशा प्रकारे हिंदू वाटला गेला आणि तिथंच तो संपला खऱ्या अर्थानं. सनातन धर्म त्यावेळेला संकटात आला. म्हणून आमचे महाराज जे आहेत ते म्हणतात एक वाक्य सुंदर, डिवायडेड वी फॉल, युनायटेड वी स्टँड. जर आपण एकत्रित आलो तर उभं राहणार आणि विभाजला गेलो तर संपणार. तर हे नारा त्या काळापासून आहे. म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येकाने आपल्या धर्माविषयी आस्था असली पाहिजे आणि एकत्रित आपण चाललं पाहिजे. म्हणून पाहतो आपण अनेक युद्ध झाली त्या काळामध्ये आणि प्रत्येक युद्धामध्ये पराभवाला समोर जावं लागलं, एवढं पराक्रम असून सुद्धा. म्हणून आता जी जयघोष आहे, आता जो नारा आहे, त्या काळामध्ये पण होता की आपल्या हातामध्ये शस्त्र तर होते, परंतु एक गोष्ट नव्हती, ते होतं शास्त्र. त्यावेळेला विद्वानांची कोणी एवढी कदर करत नव्हतं त्या काळामध्ये, धर्मगुरु जे होते त्यांचे. आणि म्हणून त्या काळामध्ये 1200 ते 1600 याला भक्ती काळ म्हटलेला आहे. ज्या वेळेला पाहिलं की सर्व धर्म नष्ट होत आहे, मोगलांचा आतंक वाढलेला आहे, सनातन धर्म जेव्हा धोक्यामध्ये आला त्यावेळेला भगवंतांच्या नियोजनानुसार त्यावेळेला त्या काळामध्ये अनेक संतांनी भारत भूमीवरती जन्म घेतलेला आहे. आपण पाहू शकतो की पंजाबमध्ये गुरु गोविंद सिंग नानक 12 गुरु प्रकट झाले, कबीर खानजी प्रकट झाले, कुठं नामदेवजी प्रकट झाले आणि कुठं संत तुकारामजी आले. अशा प्रकारे संपूर्ण भारत भूमीवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशामध्ये अनेक संतांनी जन्म घेतला. या संतांनी केलं काय हो? या संतांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं.
प्रत्येक समाजामध्ये जाऊन त्यांनी भक्तीचा प्रचार केला आणि आपल्या सनातन धर्माचं महत्व पटवून दिलं. म्हणून कोणताही धर्म जर टिकवायचा असेल तर शस्त्र आणि शास्त्र कशा प्रकारे उपयोगी पडतं याचं त्यांनी शिक्षण मूल्यांकन करून दिलं. आणि त्यामध्ये जर म्हणलं तर महाराष्ट्राला काय म्हणतात आपण, संतांची भूमी मानली. सर्वात जास्त संत कुठं प्रगट झाले तर कुठं झालेले आहेत, महाराष्ट्र भूमीमध्ये. काय नाव आहे आपल्या त्याच राज्याचं, काय, महाराष्ट्र. तसं मंत्र म्हणून हे राष्ट्र महत्वाचं आहे. महाराष्ट्रावर भरपूर काय अवलंबून आहे. महाराष्ट्रातून अनेक क्रांती घडलेल्या आहेत. म्हणून महाराष्ट्रापासून बऱ्याचशा अपेक्षा आहे सनातन धर्मासाठी. आणि याच काळामध्ये जे अनेक संत घडले, त्यामध्ये जर सर्वोत्तम संत म्हणले तर ते कोण प्रकट झाले, संत तुकाराम महाराज. बोलो संत तुकाराम महाराज की जय. तर तुकोबांचं चरित्र आपण पाहण्याचा प्रयत्न करूया आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळते ते आपण पाहूया. तर संत तुकाराम महाराज एक असे संत होते त्यांना म्हणजे निर्भीड संत, ज्यांनी आपल्या अभंगातून आपल्या वाणीतून समाजाला एकत्रित केलं आणि भगवंतांचं जे स्वरूप आहे त्याला प्रकट करून दाखवलं. साक्षात्कारी, वास्तववादी, समाज प्रबोधक, अचूक मार्गदर्शक, सुधारक संत म्हणून त्यांची ख्याती आहे. तर असे हे श्री संत आहेत. त्यांना जी पदवी मिळाली ती काय मिळालेली आहे, त्यांना पदवी मिळाली, रामेश्वर भट्टाने एक पद दिलं त्यांना. काय, वारकरी लोक जे घोष करतात बघा कीर्तन झाल्यावर, काय, जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय, असं आहे ना. जसं श्री प्रभुपादांना ही पदवी मिळाली, काय, भक्ती वेदांत. तर श्री प्रभुपाद आणि संत तुकाराम महाराजमध्ये खूप मोठं साम्य दिसतं आपल्याला, ते पाहणार आहोत आपण. तर हे संत तुकाराम महाराज देहूगाव मध्ये 21 जानेवारी 1608 मध्ये प्रकट झाले आणि 19 मार्च 1650 एवढा त्यांचा कालावधी होता. जर तुम्ही पाहिलं एक फार छोटस आयुष्य त्यांनी जगले. एक छोट्याशा काळापुरतीच ते इथं प्रकट झाले होते. तर संत तुकाराम महाराज जे आहेत ते वारकरी घराण्यातले. जर पाहिलं त्यांचं जर मूळ पुरुष म्हणलं तर ते विश्वंभर बुवा. त्यांचं जर मूळ पुरुष जर पाहिलं आपण सगळे त्यांची वंशावळ पाहिलं तर विश्वंभर बुवा म्हणून होते. हे जे विश्वंभर बुवा होते ते भक्तिभावामध्ये अत्यंत लीन, एकदम श्रद्धाळू वारकरी व्यक्ती. आणि एकदा त्यांच्या आईने म्हणाले की विश्वंभर, आपल्या घराची परंपरा आहे की आपण वारीला जातो प्रत्येक वर्षी आणि बरेच वर्ष आपल्या घरातून कोणीही वारीला गेलं नाही, तर तू पुन्हा वारीला सुरुवात कर. आणि ज्या वेळेला हे ऐकलं आईच्या मुखातून तर विश्वंभर बुवा फार प्रसन्न झाले. म्हणजे आई, खऱ्या अर्थात तू माझी आई आहेस. का, कारण जे माता पिता आपल्या मुलांना आध्यात्मिक मार्गावर अग्रसर करतात तेच खरे माता पिता आहेत आणि तू मला तो खरा मार्ग दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून वास्तवता तू माझी आई आहे. म्हणून पहा श्रीमद भागवत मध्ये पण ऋषभदेव आपल्या मुलांना काय उपदेश देत आहे, गुरु न सस्यात् स्वजनो न सस्यात् पिता न सस्यात् जननी न सस्यात् देवं न तस्यान् पती सस्यात् न मोचयत समुपेत मृत्युम. तर काय सांगितलंय की तो गुरु नाही जो गोविंदची भेट घालून देत नाही. गुरु म्हणजे त्यानं भगवंताच्या जवळ घेऊन गेलं पाहिजे. ती माता नाही, तो पिता नाही जो आपल्या मुलांना भगवंतांच्या जवळ घेऊन जात नाही. तो पती नाही जो आपल्या पत्नीला आध्यात्मिक प्रगती करण्यास सहाय्य करत नाही. ते स्वजन नाही जे आपल्या कुटुंबाला आपल्यावर अवलंबून असणाऱ्याला भगवंताच्या जवळ घेऊन जात नाही. ते देवता नाहीत जे त्यांच्यावर निर्भीड असणारे, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्याला भगवंताच्या जवळ घेऊन जात नाही. म्हणजे थोडक्यात त्यांना ह्या सर्वांना कुणालाही अधिकार नाही की त्यांनी पिता बनावं, माता बनावं किंवा शिष्य बनवावे जर त्यांनी भगवंतांच्या जवळ त्यांना घेऊन जाऊ शकत नसावं.
आणि म्हणून विश्वंभर बुवा फार प्रसन्न झाले. ते म्हणाले की आई, मी आता रोज प्रत्येक महिन्याला वारी करणार. वारी म्हणजे कधी काय हो? वारी एसटी न जाणे नाही, पायी जाणे. किती दिवसाला? किती? 365 दिवसातून एकदा, जशी आपण करतो है ना, आषाढी वारी. नाही, वारकरी, खरा वारकरी म्हणजे प्रत्येक 15 दिवसाला जो पंढरपूरला चालत जायचे पहिले. तर कमीत कमी बसत जा, पण चालत. तर विश्वंभर बुवांनी वारीला सुरुवात केली, पहिली वारी. आणि ते आले पंढरीला. सुंदर पंढरीचं पाहिलं, दर्शन केलं विठोबाचं, आणि एवढे भावविभोर झाले की त्यांचा पायी निघण्यात येतो. पांडुरंगाचं दर्शन करत आहेत, आनंदाने विभोर आहेत, नाचत आहेत. आणि जवळजवळ 5 दिवस राहिले आणि त्यांनी 100% एकादशी केली. 100% वाली एकादशी. आपण एकादशी किती टक्के वाली करतो? 35 आहे ना. अच्छा, 100% एकादशी म्हणजे काय हो? 100% एकादशी म्हणजे द्वादशीला एकदा प्रसाद ग्रहण करणे, त्यानंतर संध्याकाळी काही ना घेणे, एकादशीला संपूर्ण निर्जल उपास, पारणाच्या वेळेला पुन्हा उपास सोडायचा, त्यावेळेला एकदाच प्रसाद ग्रहण करणे, पुन्हा काही न घेणे. आणि हे कशासाठी करायचं? जेणेकरून ते 24 तास सदैव हरी कीर्तनामध्ये त्याचं मन रमावं, काही दुसरं कार्य करायचं नाही. तर अशी 100% वाली एकादशी त्यांनी केली. आणि आता 5 दिवस झाले, निघायची वेळ आली. तेव्हा विश्वंभर बुवांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पांडुरंग, मला जायचे, तुम्हाला सोडून जाऊ वाटत नाही, पण पुन्हा येणार मी, बरं का, मी येणार आहे, नक्की येणार आहे, असे म्हणत म्हणत त्यांनी तिथून निघाले. घरी पोहोचले की दुसऱ्या एकादशीची आस लागली. आईला म्हणाले की त्याला तयारी करायची. 2-4 दिवसच लोटले होते की पुन्हा म्हणाले की पुन्हा वारीला जायचे. परत दुसऱ्यांदा वारीला आले, पुन्हा पांडुरंगाला भेटले. आणि पांडुरंगाला भेटत आहेत, येत आहेत, जे जात करत आहेत. आपल्यासारखे आपण पण वाऱ्या करतो, पण त्यांची वारी जी होती त्यामध्ये काय आहे? तुकाराम महाराज फार सुंदर सांगतात वारी काय. वारीला गेल्यानंतर किंवा पंढरपूरला गेल्यानंतर काय करायचे? काय म्हणतात तुकाराम महाराज? चला पंढरीसी जाऊ, विठू रुक्माईवर पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान, संत महंता होतील भेटी, आनंदे नाचू वाळवंटी. ते तीर्थाचे माहेर, ते आनंदाचे भंडार, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी हेची भाक. किती सुंदर रित्या सांगितलं बघा, 4 ओळीतच. चला पंढरीशी जाऊ, विठू रुक्मावर पाहू. पंढरपूरला जायचं म्हणजे प्रथम काय करायचे? दर्शन करायचे. डोळे निवतील कान, मनात येते समाधान. डोळ्यांना किंवा आनंद कधी भेटणार आहे? जेव्हा पांडुरंगांच्या श्रीमुखाचं दर्शन होईल, मनामध्ये समाधान होईल. नंतर काय करणार? मी संत आणि महंतांना गाठी भेटी घेणार, साधू संग करणार आणि आनंदाने वाळवंटामध्ये नाचत रामकृष्ण हरी म्हणून कीर्तन करेल. ही आहे पंढरपूरची वारी खरी. तर यासाठी ते जाईल. विश्वंभर बुवा प्रत्येक वारीला जाऊ लागले. 1, 2, 3, 4, 7, 8 वारी. आणि व्हायचं कसं? एक वारी आता देहूगाववरून यायचे, देहूगावला येऊन पोहोचले पंढरपूरला पुन्हा देहूगावला गेले की पुन्हा वेळ यायची कुठं? दुसऱ्या वारीची. खूप धावपळ होऊ लागली त्यांची. एवढी धावपळ होऊ लागली की पांडुरंग विचार करू लागले, अरे आपल्या या प्रिय भक्ताची खूप धावपळ होते, रुक्माई काय करूया? दोघांमध्ये चर्चा झाली आणि असं ठरलं दोघांचं, आपण देहूगावला जाऊया. आणि पांडुरंगाने सकाळी सकाळी विश्वंभर बुवांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. आणि बुवा उठा, पहा मी आलोय मी. आणि डोळे उघडले विश्वंभर बुवांनी स्वप्नामध्येच. पाहिजे तर सुंदर विठ्ठल रुक्मिणी आहेत. आणि जसे उठायले तर ते पळू लागले, धावत धावत धावत. विठ्ठल रुक्मिणी पुढे पडत आहेत, विश्वंभर बुवा त्यांच्या पाठीमागे पडत आहेत. धावत 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 एका आमराईमध्ये पोहोचले ते. विठ्ठल आणि रुक्मिणी कुठे आले? एका आमराईमध्ये आलेले आहेत. आणि तिथं आल्यानंतर ते लोक पावले. आणि जसे लोक पावले त्यांचं स्वप्न भंग झालं. ते विचार करू लागले हे कसलं स्वप्न होतं. मग त्यांनी बाकीच्या बुवांना बोलवलं. म्हणली मला असा एक दृष्टांत झाला. म्हणजे नाही पांडुरंग आले का काय? म्हणजे हो, ती आमराई पण दिसली मला, जी आपल्या देहूगाव मध्ये. मग सर्वजण आले, सर्वांनी शोध घेऊ लागले कुठं पांडुरंग. ते जागा दिसली त्यांना जिथं विठ्ठल रुक्मिणी अंतर्ध्यान पावले होते. शोधत होते पण काय सापडत नव्हते. निराश होऊन जाणार तोपर्यंत त्यांना एक सुंदर सुगंध येऊ लागला. तुळशी दलांचा, वैजंती मालांचा, अबीर बुक्का एवढा सुंदर.
मग सगळ्यांच्या लक्षात आल्यामध्ये हित आहे. सर्वांनी कुदळ फावडे आले होते फारणा, तोपर्यंत एक आकाशवाणी झाली, थांबा, तिथं वैकुंठपती विश्राम करत आहे, तुम्ही हाताने माती काढा. मग सर्वांनी हाताने उकरलं, तिथं माती बाजूला केली आणि तिथं एक सुंदर विग्रह प्रकट झाले. बोलो श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की. तर हे विठ्ठल रुक्मिणी भगवान देहूगाव मध्ये आजही आपल्याला दर्शन देण्यासाठी उभे आहेत. का तर विश्वंभर बुवाने त्यानंतर या विठ्ठल रुक्मिणीसाठी एक सुंदर मंदिरचे निर्माण केलं आणि त्या मंदिरामध्ये ते विराजमान झाले, त्यांची मनोभावी सेवा करू लागले. त्यांची पत्नी आमाई आणि ते दोघं अत्यंत प्रेमाने त्यांची सेवा करायचे. त्यानंतर त्यांना 2 मुलंही झाली, हरी आणि मुकुंद. तर हे दोघं मिळून त्याची पूजा अर्चना करत होते. ज्या वेळेला हे जग सोडून जायची वेळ आली त्यावेळेला विश्वंभर बुवाने 2 वर मागितले, भगवंताला प्रार्थना केल्या, हे पांडुरंगा, आता माझी जायची वेळ आलेली आहे, मला एकच इच्छा आहे की तू माझ्या वंशावळाची काळजी घे. काय सांगितलं त्यांनी? माझे जे वंशज आहेत त्यांची तू काळजी घे. आणि दुसरं, त्या जगामधील जे काही लोक आहेत, सगळे भक्त आहेत, त्यांना दर्शन देण्यासाठी तू 1 कल्पापर्यंत येतच राहा. किती कल्पापर्यंत? 1 कल्पापर्यंत. म्हणून भगवान तिथे विराजमान आहेत. आणि असं म्हणतात, त्यानंतर विश्वंभर बुवाने जेव्हा आपला देह त्याग केला त्यानंतर वैकुंठातून विमान आलेलं आहे आणि ते त्या विमानामध्ये बसून निघून गेलेले आहेत. आणि विश्वंभर बुवा निघून गेल्यानंतर त्यांची जी 2 मुलं होते, हरी आणि मुकुंद, यांनी शासकीय नोकरी केली एका राजाच्या दरबारामध्ये आणि तिथे ते मंत्री पदावर गेले. आणि त्यानंतर त्यांनी देहूगाव सोडलं. आता देहूगाव सोडल्यानंतर त्या मंदिराची आणि पांडुरंगाची काळजी कोण घेणार? तर आमाईच्या स्वप्नामध्ये पांडुरंग यायचे आणि म्हणायचे की आमाई, तुझ्यासाठी मी इथं येऊन आलो, थांबलो देहूगाव मध्ये, तूच आम्हाला सोडून गेली, ये माघारी आहे देहूगाव मध्ये. असे अनेक वेळा स्वप्न पडले. आणि आमाई सांगायची की अरे हरी, अरे मुकुंद, ऐका तुम्ही, आपल्याला गेलं पाहिजे, पांडुरंग बोलत आहेत, थांब गाई, जाऊ आपण, जाऊ जाऊ असं म्हणत बरेच दिवस गेले. एक दिवशी पांडुरंग दृष्टांत दिला आणि म्हणाले की हे पहा, जर ह्या वेळेला तुम्ही आला नाही तर नक्कीच काहीतरी अनिष्ट होईल. तिनं घाबरून सांगितलं मुलांना. ते मुलं हसले, त्यांनी काही सिरियसली घ्यायचं नाही, म्हणजे जाऊ जाऊ, तो आम्हाला आता स्वयंपाक कर, जरा थोडा आम्ही भोजन करू आणि मग जाऊ. आणि हे भोजनाला बसले, प्रसादाला घेत होते, तोपर्यंत एक निरोप आला की युद्ध लागलेलं आहे. हे दोघं जेवता ताटावरून उठली, युद्धामध्ये गेले, अत्यंत भयंकर युद्ध झालं आणि दोन्हीच्या दोन्ही मुलं तिथं मारली गेली. अनिष्ट होणार होतं तसं झालेलं आहे. परंतु एक सुंदर गोष्ट इथं सांगण्यात येते की हे 2 मुलं जेव्हा मारली गेली त्यावेळेला वैकुंठातून एक विमान आला आणि त्या दोघांना घेऊन गेला वैकुंठ धामामध्ये. का बरं? त्यांनी काय केलं होतं? ना भगवंताची सेवा केली, भगवंतांना सोडून आलेले होते. काय कारण असेल की वैकुंठातून विमान त्याला घेऊन गेले धामामध्ये? कोणाची? बरोबर आहे, कारण विश्वंभर बुवाने एक प्रार्थना केली होती की माझ्या वंशाची तुम्ही काळजी घ्या. काय केली होती प्रार्थना? ही फार महत्वाचं आहे बरं, काही जी आता आपण बोलतोय. सांगा, काही प्रार्थना केली होती? माझ्या काळजी घ्या. आपल्या पाठीमागे एक संत बसलेले आहेत. कोण आहेत? पहा, विराजमान आहेत. सांगा कोण आहेत? श्री गुरुपाद की जय. त्यांनी एक वचन दिले आपल्या सर्वांना. काय वचन दिले हो? आठवतंय का मला? नियमित 16 माळांचा जप करा, कमीत कमी, पण नियमित करा. 4 नियमांचं पालन करा. आणि श्री प्रभुपादांनी जे मिशन चालू केलेले त्याच्यामध्ये दास दास दासानु म्हणून काहीतरी सेवा करा. एवढं तुम्ही मिनिमम केलं तर मी तुम्हाला वचन देतो की मी तुम्हाला भगवत धामात घेऊन जाईन. जर तुमची पात्रता नसेल, मेन गेटवर तुम्हाला अडवलं, चलो भागो असे म्हणले, तर प्रभुपाद म्हणले की तिथनं जायचं नाही, गुपचुपीत पाठीमागे यायचं, मागच्या दाराला मी असेन, माझ्याकडे चावी आहे मागच्या दाराला, आणि तुम्हाला आत घेऊन जाईल. कोण म्हणाले ते? आहे विश्वास? तर 100% विश्वास असणाऱ्याला ते गेटची चावी मिळेल.
म्हणून म्हणतात की संतांचे जे वचन असतात ना ते आपण लाईटली नाही घेतले पाहिजे. आपले गुरु कधी कधी आपल्याला आज्ञा करतात, श्री गुरुपादांनी काही आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत, ते आपण बऱ्याच वेळेला ठीक आहे जाऊ द्या. हा, मी दीक्षा घेतलेली वचन दिलं 16 माळाचा जप करेन, 4 नियमांचं पालन करेन, श्री गुरुपादांच्या मिशन मध्ये दास दासान म्हणून सेवा करेन. हे 3 वचन दीक्षा काळी एक शिष्य घेतो आणि नंतर विसरून जातो आहे ना. तर विसरला की फसला म्हणून समजायचं. तर प्रभुपादांनी हे वचन दिलेलं आहे आणि ते आपल्याला लाभ करणार आहे. तर त्यावेळेला हे दोघं मारले गेली. त्यावेळेला हरी जी होती त्याची पत्नी गरोदर होती आणि जे मुकुंद होता त्याची पत्नी सती गेली. आता आमाईनं हरीच्या पत्नी गरोदर असल्यामुळे तिला तिच्या माहेरी पाठवलं आणि स्वतः देहूगाव मध्ये येऊन विठ्ठल रुक्मिणीची सेवा करू लागली. आता कालांतराने जेव्हा आमाई वृद्धपण काळाला पोहोचली, म्हातारी झाली, तिला काही जमना, पुन्हा काळजी लागली. कुणाला? पांडुरंगाला. भगवान काळजी करू लागले. म्हणजे रुक्माई काय करायचं, आमाईला काही जमत नाही. बघा भगवंताचं हृदय कसं आहे किंवा भगवंत आपल्या भक्ताची कशी काळजी घेतात. ते म्हणजे की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग काय केलं? तिनं हरीच्या पत्नीचं रूप धारण केलं रुक्मिणीनं. पांडुरंग हरी झाले. माया शक्तीद्वारे कुणाला समजलंच नाही की हरी गेलेला आहे पूर्वीच. आणि दोघं येऊन त्या आमाईची सेवा करू लागले. त्याला आंघोळ घालणे, ते सर्व छोट्या स्वयंपाक करणे, सर्व छोट्या मोठ्या गोष्टी करू लागले. आणि ज्या वेळेला आमाईने आपला देहत्याग केला त्यावेळेला तिचा अंतिम संस्कार पण यांनीच केला. अंतिम संस्कार केला आणि दोघं अंतर्धान पावले. हरीच्या पत्नीला समजलं, जी माहेरी होती, की आपली सासूबाई गेलेत. ती धावत आली तिच्या मुलाला घेऊन. पाहते तर काय अंतिम संस्कार सगळं उरकलेलं आहे. आणि लोक म्हणू लागले किती सुंदररित्या तू सर्व विधी केली. मी कधी आले, मी तर आता येते. अगं तू होती, हरी होता, तुम्ही दोघांनी मिळून किती सुंदररित्या विधी केली. म्हणजे नाही. मग तिच्या लक्षात आलं की काहीतरी चमत्कार घडला, कदाचित भगवंत येऊन गेले. आणि हे जेव्हा विठोबानंच ऐकलं, विठोबा हा हरीचा मुलगा, तेव्हा हा विठोबा पांडुरंगाच्या चरणावर जाऊन डोकं ठेवतो आणि म्हणतो, हे पांडुरंग, मला तुमच्या सेवेमध्ये निरंतर ठेवा. आणि मग संपूर्ण आयुष्यभर विठोबाने त्यांची सेवा केली. नंतर हा विठोबांचा मुलगा पदाजी, त्यांचा मुलगा शंकर, त्यांचा मुलगा कन्हैया, अशी वंशावळ. आणि या कन्हैयांचाच मुलगा होता बल्लोबा, जे तुकाराम महाराजांचे पिता. आणि यांचा विवाह झाला कनकाई माता बरोबर, कनकाई देवी. आणि जे दोघं होते अत्यंत साधक कपल, नियमित हरी नाम घेणार, प्रत्येक एकादशी व्रताचं 100% पालन करणार आणि सदैव एकच प्रार्थना करायची. काय प्रार्थना करायची? की भगवंता आम्हाला एक भगवत पुत्र प्राप्त होते तुझ्यासारखा, तुझ्या नामाचा प्रचार करणार. जसं भक्ती विनोद ठाकूर प्रार्थना करायचे. काय म्हणायचे? मला एक रे पाहिजे, रे ऑफ विष्णू, एक किरण. त्याप्रमाणे हे तिघ प्रार्थना करायचे. आणि एक दिवशी स्वप्नामध्ये त्रिदेव प्रकट झाले. कोण झाले प्रकट? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणे काय पाहिजे तुम्हाला? म्हणे आम्हाला एक भक्त पुत्र पाहिजे. मग शिवजीने असा जबाब दिला. असं म्हणतात की शिवजींच्या आशीर्वादामुळे पहिला पुत्र झाला सावजी. आणि हा अत्यंत वैरागी. शिवजी कसे आहेत? वैरागी आहेत, अत्यंत वैरागी होता. भगवान विष्णूच्या कृपे आशीर्वादाने दुसरा पुत्र प्राप्त झाला. कोणता? तुकाराम महाराज, जे भक्त होते. आणि तिसरा पुत्र ब्रह्माजींच्या आशीर्वादाने प्राप्त झाला, जो अत्यंत बुद्धिमान होता, कान्होबा. अशा प्रकारे हे 3 मुलं यांना प्राप्त झाले. आणि तिन्ही मुलं अत्यंत सुंदररित्या भगवत सेवा करू लागली. वारकरी संप्रदायामध्ये महर्षी पंत म्हणून एक मोठे वारकरी संत होऊन गेले. ते एक सुंदर गोष्ट सांगतात की तुकाराम महाराज ह्या भूमीवरती कसे आले. ते म्हणतात की एकदा वैकुंठामध्ये एक मीटिंग झाली, जसे आपले मीटिंग होतात का नाहीत इष्ट गोष्टी त्याप्रमाणे. तर भगवान नारायण बसलेले होते आणि सर्वांना बोलून घेतलं. लक्ष्मी माता होते, महाराष्ट्रातले आपले सर्व संत पोहोचलेले होते तिथं जे होते ते. आणि चर्चा झाली होती की कलियुगचा प्रभाव अत्यंत वाढत चाललेला आहे. लोक निर्गुणाकडे जास्त आकर्षित होत आहे, निराकाराकडे जास्त आकर्षित होत आहे, अद्वैतवाद वाढत आहे. आणि हेंद्री शेंद्री सारखे ढोंगी बुवा अनेक ठिकाणी प्रकट झालेले आहेत. आणि धर्माचा अपप्रचार होत आहे. आणि ह्या लोकांना आणि मुघलांचं साम्राज्य आलेलं आहे,
त्यामुळे धर्म स्थापन करणे किंवा सनातन धर्माला टिकवणे हे फार कठीण होऊन गेलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठल्या तरी एका संतानं आता पृथ्वीवरती जन्म घेणं आवश्यक आहे. सर्व जर बोलत होते, चाललं होतं, तर तेवढ्या सर्वांची दृष्टी नामदेवांकडे गेली आणि सर्वजण म्हणाले की हे नामदेव, भगवंत म्हणाले की तुझं कार्य अपूर्ण राहिलेलं आहे आणि म्हणून तू पृथ्वीवरती पुन्हा जायचं आहे आणि तुझे राहिलेले जे अभंग आहेत ते तू पूर्ण करायचे आहेत. आणि म्हणतात की नामदेव हेच पुन्हा संत तुकाराम महाराज म्हणून या 16व्या शतकामध्ये प्रकट झालेले आहेत, ज्यांनी पुन्हा काय केलेलं आहे, अद्वैतवादाचं खंडन करून सगुण भक्तीला स्थापित केलं. तर अशा प्रकारे संत तुकाराम महाराज हे प्रकट झाले. आणि आपण पाहतो की संतांचं जीवन जे आहे ना त्याच्यामध्ये संघर्ष भरपूर असतो. एवढा सोपा नाही संतांचं जीवन. कशासाठी हो? पांडव तुम्ही पाहिले, त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष आहे. जे जे कोणी भगवंताच्या जवळ आहे त्यांच्या जीवनामध्ये संकट आहेत. मग भगवंताच्या जवळ यायचे का लांब जायचे सांगा? ज्यांनी ज्यांनी भगवंतांचे चरण पकडले त्यांना संकटाला समोर जावं लागलं, बरोबर आहे का नाही? मग काय करायचं? शिवजींकडे जायचं का? अरे शिवजी कृपामुळे तर आपण इकडे आलेलो नाही का? तर संघर्ष असतो, पण हा संघर्ष भक्ताला कधी संघर्ष वाटत नाही. कारण भक्ताला प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतांचं आनंदच देतात असतात, प्रत्येक कोणती गोष्ट असू द्या. मग भक्तिविनोद ठाकूर असू द्या, त्यांच्या जीवनामध्ये काय कमी संघर्ष होता का? श्री कृपादांच्या जीवनामध्ये कमी संघर्ष होता, सर्वांच्या जीवनामध्ये. तर यातून एक पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक संदेश असा आहे की तुमच्या जीवनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये येणारी संकट ही तीळ मात्रच आहेत. आपण आपल्या या छोट्या छोट्या संकटाला घाबरून म्हणतो की अरे देव आहे आणि असं होतंय ना आमच्या बरोबर. कुठे गेला तो? एक छोटं संकट आलं की आपण कुठं जातो? दोषारोपण करतो. त्याने काय केलं? तो बघत होता का? त्याला कळत नाही का? लगेच. तर तुकाराम महाराज च्या जीवनामध्ये अनेक संकट आले. वय वर्ष 13 त्यावेळेला त्यांचं लग्न झालं. त्यावेळेला बालविवाह व्हायचे, छोट्या वयामध्ये लग्न व्हायचे. त्यांच्या पत्नीचं रुक्माईबाई नाही. ही जी पत्नी होती ती नेहमी दम्यानं ग्रस्त असायची, त्याला दम्याचा त्रास होता आणि म्हणून पुन्हा एक त्यांनी दुसरं लग्न केलं, जिचं नाव होतं जिजाबाई. तिला तुकाराम महाराज प्रेमाने काय म्हणायचं? आवडी. आता पहा कसं झालं. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. 13, 14, 15, 16, 17 4 वर्षानंतर त्यांच्या वडिलांनी देहत्याग केला. आणि ज्या वेळेला त्यांच्या वडिलांनी देहत्याग केला त्यावेळेला ते तुकाराम महाराजांना अत्यंत दुःख झालं. कारण त्यांना माहित होतं की त्यांच्या वडिलांनी किती कष्ट घेतले होते त्यांच्यासाठी, त्यांनी पाहिलं होतं. आणि म्हणून तुकाराम महाराज एक सुंदर अभंग म्हणतात. बाप करी जोडी लेकराची ओढी, आपली करवंडी वाळवणी, एकाकी केला वीर राशीचा धनी, कडिये वाहुनी भार खांदी. की वडील ह्या जगामध्ये वडील जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत आपल्याला किंमत नसते त्यांची. आणि ज्या वेळेला सोडून जातात ना वडील त्यावेळेला एक आश्रय मोठा निघून जातो डोक्यावर. परंतु जोपर्यंत हे वडील आहेत त्या घराला घरपण असतं, त्या घराला एक आधार असतो, तो आधार स्तंभ असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एकाएकी केला वीर राशीचा धनी, की माझ्या वडिलांनी मला कसं केलाय वीर राशीचा धनी, कडिये वाहुनी भार खांदी, स्वतः भार व्हायला खांद्यावरती आणि मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, आम्हाला सुखी जीवन दिलं. वडील गेले नंतर काहीच दिवसानंतर आईही सोडून गेली. आणि त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात काय नाही माता गोरवित बाळा, काय नाही लळा पाळीत ती, काय नाही त्याची करीती सेवा, काय नाही जीवा गोमट दे, अमंगलपणे कंटाळा ना धरी, उचलूनी करी धरी कंठी. एक माता कशा प्रकारे आपल्या बाळाला वाढवण्यासाठी कष्ट घेते या अभंगातून तुकाराम महाराज प्रकट करतात. तरी त्यांनी त्या काळामध्ये अभंग लिहिली. आई गेली, वडील गेले आणि त्यानंतर वय वर्ष 18 त्यांचे थोले भावांचं नाव काय होतं? सावजी. त्यांची पत्नीने देहत्याग केला. 3 लोक गेली. आता पत्नी जास्त गेली, हा व्यक्ती कसा होता? वैरागी होता. जसं पत्नीने देहत्याग केला सावजीने घर संसार सोडला आणि तीर्थाटनाला निघून गेले असं म्हणतात की ते तिकडं गेले आणि तिथं त्यांनी काशीमध्ये देहत्याग केला. सावजीही गेले निघून. सावजी गेल्यानंतर आता सर्व जबाबदारी जी होती घर प्रपंचाची ती तुकाराम महाराजांच्या खांद्यावरती आली. आणि याच दरम्यान वय वर्ष 20 असताना त्यांच्या पहिल्या पत्नीने देहत्याग केला. आणि त्यानंतर लगेचच त्याच वर्षी
त्या पत्नीपासून एक मुलगा होता संताजी, त्याचाही मृत्यू झाला. म्हणजे अवघ्या 7 वर्षामध्ये 6 जणांचा मृत्यूला समोर गेले. आपल्या घरामध्ये एक व्यक्ती गेला ते आपल्याला किती अपार दुःख होतं, एका पाठोपाठ. आणि आता तुकाराम महाराज विचार करू लागले की हे भगवंता, हे काय चाललंय. जिथं काहीच ऊन नव्हतं, कारण तुकाराम महाराजांच्या घरी फार श्रीमंती होती त्या काळामध्ये, सावकारकी होती. जिथं काहीच ऊन नव्हतं तिथं आता एक 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 ऊन पडत चाललेलं आहे. आणि त्याच काळात भर म्हणून एक मोठा दुष्काळ पडला. आणि दुष्काळामध्ये लोकांना खायला अन्न नाही. तुकाराम महाराजांच्या घरी सावकारकी होती. त्यांनी पाहिलं की अरे हे सर्व दुःखी आहेत आणि यांची कर्ज खाती घेऊन मी काय करणार. कान्होबाला बोलवलं आणि म्हणतात की खोली भरून खर्च खाते होती. म्हणजे पहा किती लोकांनी कर्ज उचललं होतं त्यांच्यापासून. त्यांचे 2 भाग केले. कान्होबाला म्हणजे हा तुझा भाग घेऊन टाक आणि माझा भाग मी नष्ट करून टाकणार, नदीमध्ये बुडवून टाकला. म्हणजे ह्या लोकांना सर्वांना कर्ज माफ केलं. आणि त्या लोकांना आनंद झाला पाहिजे का नाही. लोक आनंदली नाहीत. लोक म्हणाले काय मूर्ख माणूस आहे हा, ह्याला व्यापार जमत नाही. गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला, स्वतःच नुकसान करून घेतलं. आणि अशा प्रकारे अत्यंत दुःखी हे झालेले होते. मग हे सगळं झाल्यानंतर त्यांना मग त्यांची पत्नीही काही बोलू लागली आवडी. म्हणजे तुम्हाला काही व्यवहार संसार कळत नाही, व्यवहार कळत नाही, तुम्ही काही जे होतं ते पण सर्व बोलवून टाकलं. आणि तुकाराम महाराज अत्यंत पहिले तर एवढे सर्व दुःख आले होते, आता घरची बोलू लागली, समाज बोलू लागला. या सर्वांना धरून ते नंतर ते म्हणजे हे कोणी नको आणि ते एकांतात जाऊन बसले. त्यावेळेस त्यांनी फार सुंदर अभंग रचना केली. काय म्हणतात, फार सुंदर अभंग आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, येन सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंग येते. ते म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी. आता माझे नातेवाईक हे वृक्षवल्ली आहे. इथं मला एकांताचा वास आहे आणि त्यामुळे नाही गुण दोषी. एकांतात राहिल्यामुळे मी कुणाचं गुण पाहत नाही, कुणाचा दोष करत नाही. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे येथे मन क्रीडा करी. आता माझं घर म्हणजे आकाश मंडप आहे, पृथ्वी ही क्रीडा करण्यासाठी आहे, इथं माझं मन रमत आहे. कंथा कमंडलू देह उपचारा, जाणवी तो वारा अवसरू. कंथा म्हणजे कुर्ता. आणि हेच काही जी माझं आहे, ती माझं ऐश्वर्य आहे, जी माझ्याकडे आहे. हरी कथा भोजन परवडी, विस्तार करुणी प्रकार सेवा रुची. तुका म्हणे होय मानसी संवाद, आपलासी वाद आपणासी. आता मी कुणाशी चर्चा करतोय, स्वतःचीच. म्हणजे ते आत्माराम स्थितीला प्राप्त झाले, जिथं त्यांना कुणाचीही आवश्यकता नव्हती. आणि अशा या स्थितीमध्ये तुकाराम महाराज सदैव भगवत चिंतनामध्ये व्यस्त राहिले. परंतु त्यांची जी पत्नी होती ना, फार पतिव्रता होती आवळी. आवळी ही आहे ना, सदैव तुकाराम महाराजांची मनोभावी सेवा करायची. आता तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर जाऊन बसायचे, कधी भालचंद्रावर जाऊन बसायचे. आणि आवळी रोज नित्य नेमानं त्यांच्यासाठी दुपारचं भोजन घेऊन यायचे. तुकाराम महाराज म्हणले, अरे तू 2-2 डोंगर चढते, इकडे कधी जाते, तिकडे कधी जाते. तू एक काम कर, ज्या वेळेला तुला डोंगरावर चढायचं असेल ना, त्यावेळेला तू डोंगरावर चढण्यापूर्वी तिथला एक दगड उचलायचा आणि तो कानाला लावायचा. आणि त्यामधून आवाज येईल, काय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, त्या डोंगरावर मी असेल. ही तुकाराम महाराजांची भक्ती होती बरं का. त्यांना माहित होतं की त्यांच्या नाम जपामुळे तो भामचंद्र अख्खा विठ्ठलमय होयाचा. त्याच्याहून कंपन निघायचे त्या भामचंद्र डोंगरातून किंवा भालचंद्राच्या वरून. कुठल्या नावाचं, विठ्ठल नावाचं. तर असा नाम जप असला पाहिजे. तर मग ही आवडी याची दगड तो कानाला लावायची आणि जायची. एक दिवशी चालली होती आणि तिच्या पायामध्ये काटा मोडला. आपण सर्वांना माहिती आहे. काटा मोडल्यानंतर खाली पडली, तशी पांडुरंग धावत आले. काळजी कुणाला आहे, पांडुरंगाला. म्हणजे थांब थांब थांब, तुझा काटा काढतो. पाय हातात घेतला, हळूहळू काटा काढू लागली. ती विचारू लागली, कोण रे बाबा तू, कुठून आलास, काय नाव तुझं. माझं नाव विठू. त्या काळ्याचं नाव घेतली पायातलं पायथान आणि पांडुरंगाच्या पाठीमागे मारायला. पांडुरंग पळत सुटले तिथून.
आणि मग थोडा वेळ गेला, बिचारीनं आपलं उचललं भाकरीचं टोपलं आणि चालत चालत वर आले. पांडुरंग तिच्या पाठीमागं चालत. आणि इथं पाहिलं तर तुकाराम महाराज हसायला लागले. म्हणजे का हो, का हसता तुम्ही? म्हणजे आज पूर्व आणि पश्चिम एकत्र आलेत. पाहिलं तर पांडुरंग माग आहेत. दोघे जण एकत्र कसं काय? ते बघ, ते आलेले आहेत, त्यांना आता भोजन व्हावं. आता आवडीकडे नेहमी एकच भाकरी असायची. गरिबी होती, भाकरी नसायची, पण ती तेवढी भाकरी करून नाही. ते म्हणजे त्या काळाला काही द्यायचं नाही. मस्त 56 भोग खात होतो. तुम्ही खा आपलं कप. अरे नाही, आपल्याकडे पाहुणे आलेत, त्यांना पहिले दिलं पाहिजे. आता नवऱ्यानं सांगितले, पतिव्रता स्त्री होती, तिनं लगेच पांडुरंगाला ती भाकरी दिली. भगवंताने ती भाकरी खाल्ली. आता तुकाराम महाराजांनी मला पण वाढ, तर काय वाढणार? ती आपली अशी टोपलं घेऊन बसलेली होती, म्हणजे काय वाढू? आणि असं बाहेर काढलं झाकण, तसं 56 भोग त्या टोपल्यामध्ये. आणि आवडी प्रसन्न झाली आणि म्हणाली, काय माझी मंगळाची कृपा, पांडुरंगाची कृपा नाही, माझ्या मंगळाच्या कृपाने 56 भोग आले. आणि मग तुकाराम महाराजांनी भोजन केलं. आता पाणी जेव्हा काटा लागला त्यावेळेला मडकं डोक्यावरून खाली पडलं होतं आणि फुटलं होतं, पाणी नव्हतं. आता पाणी नाही म्हणजे नंतर पांडुरंग म्हणे, तो दगड उचला जरा. म्हणजे आहे मायावी काही तर करत, जादू बघूया. आणि ते गेले आणि तिने दगड उचलला, तसा एक पाण्याचा फवारा बाहेर आला. तर आजही आपण जर गेलो भामचंद्रावरती ना, तर तिथं तो सुंदर असा फवारा आहे पाण्याचा. पाणी आहे आज भामचंद्र डोंगरावरती. तर अशा प्रकारे या आवडाईने ही सेवा केली चालू. तर पांडुरंग भगवंत सदैव त्याच्या मदतीस तिथं उपस्थित राहायचे. मग आवडीनं तिनं सांगितलं तुकाराम महाराजांना की तुम्ही एक काम करा, एवढं ही सगळं चाललेलं आहे, संसार कसा करणार? भक्ती करून हे होणार नाही, तर तुम्ही गेलं पाहिजे, काहीतरी उद्योग केला पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणजे ठीक आहे, मी काहीतरी व्यापार करतो. आणि मग त्यांनी 4 बैल घेतली आणि निघाले व्यापार करायला. बाहेर देशामध्ये गेलेले असताना 3 बैल तिथं मृत्यू पावला. एक बैल राहिलेला होता. आणि अचानक एक दिवशी एक जंगलामध्ये ते अडकले. कोणच नाही त्यांच्या जोडीला. त्यांना पुढं कुठं जायचं हे समजेना, उजवीकडं का डावीकडं, पुढं का मागं. आणि त्यावेळेला काळजी कोणाला? पांडुरंगाला. भगवान स्वतः साक्षात प्रकट झाले तिथं वाट चोरू म्हणून. त्यांच्या अंगातून एवढा तेज होता ना, असं म्हणतात की सर्व जंगल प्रकाशमय झालं. भगवान त्यांना वाट दाखवत इंद्रियाच्या काठी घेऊन आले. त्यानंतर हा व्यापार संपला होता. त्यांचे सर्व पैसे संपलेले होते, कारण 3 बैल मरून गेली होती. आणि काही थोडंफार धान्य राहिलेलं होतं ते घेऊन आले. आणि आल्यानंतर मग आवडी म्हणली की आता तुम्ही एक काम करा, एक मिरचीचा व्यापार करा. कोकणामध्ये एका गावामध्ये फार सुंदर असा बाजार भरतो, तिथं तुम्ही जावा. मग तुकाराम महाराजांनी 3 गोण्या घेतल्या मिरच्याच्या आणि निघाले. कोकणामध्ये आले, एक शिव मंदिर होतं, तिथं ते बसले. आणि तुकोबा बसले आणि मिरची विकू लागले. आता हे संत आहेत, पहा कसे संत आहेत, व्यापारी संत. बसले आणि विचारले. एक बाई आली आणि म्हणाली की बुवा कशा दिल्या मिरच्या? तुम्ही जे भाव द्याल तो. आता भाव द्याल तो म्हणल्यानंतर तिनं आपलं 1 शेर तांदूळ दिलं आणि पाटलीवरून टोपलीवरून मिरच्या घेऊन गेली. मग पुढच्या बाईला जाऊन सांगितलं की तिथं मिरच्या स्वस्त आहेत बरं का. दुसरी आली, कशा दिल्या बुवा मिरच्या? तुम्ही जो भाव द्याल तो. तिनं आपली 6 आणी दिली आणि घेऊन गेली. तिसरी आली, ती जरा चॅप्टर होती जास्त. कशा दिल्या बुवा? तुम्ही द्याल ते, माझ्याकडे पैसे नाहीत, उद्या दिले चालतील का? चालेल. आणि त्यानंतर मग उधारीची रांग लागली. जे ती थोड्या थोड्या मिरच्या घ्यायचं, खात्यावर लिहून ठेवा, खात्यावर लिहून ठेवा. आणि पाहता पाहता तुकाराम महाराजांचं 2 गोण्या संपल्या. एका दुष्ट व्यक्तीला कळालं की असा असा एक व्यापारी आलेला आहे आणि फार स्वस्तात देत आहे आणि उधारी पण देत आहे. तो आला, म्हणाला की बुवा थांबा, हे अख्खं पोतं मला लागायचे कार्यक्रम आमच्या घरामध्ये आणि खात्यावर लिहून ठेवा. आता खाती कुठलं, बिचारे गेले कुठून कोकणातून. म्हणजे अरे बाबा गोणी तर ते म्हणा, नाही गोणी पण मला लागणार आहे. अख्खं पोतं घेऊन गेला. काळजी कुणाला? मला विश्वास नाही वाटतं पांडुरंग. काळजी कुणाला? जोरात बोललो पाहिजे. तर पांडुरंगाला काळजी लागली. पांडुरंगाने रूप बदललं आणि प्रत्येकाच्या घरी जायचे. टक टक, हा तुमच्याकडं
तुकाराम बुवांच्या पावशेर मिरच्या घेतल्या होत्या, एवढे पैसे झाले. तू कोण? मी विठू, त्यांचा सेवक आहे. नंतर कुणी 1 किलो घेतले, कुणी 2 किलो घेतले, प्रत्येकाकडे जाऊन त्यांनी वसुली केली उधारी. आणि आता वेळ होती त्या माणसाकडे जायची. जाताना एक रस्सी घेतली हातामध्ये. त्या माणसाच्याकडे घरी गेले, म्हणजे बाबा हे पोतो घेऊन आलेला, याचे पैसे कोण द्यायचं? नाही, प्रेमाने दिले तुकोबांनी. प्रेम काय नसतं म्हणले. व्यवहाराच्या ठिकाणी, प्रेमाच्या ठिकाणी पैसे द्या. मला नाही देणार, मला नाही देणार. रस्सी काढली, वर अडकवली, म्हणजे आता गडफास लावून घेतो. तुझ्या घरामध्येच मी आपला प्राण देणार. मला बाबा काहीतरी करू नको. नाही, तू पैसे दे. आणि तो पण गर्दी जमा झाली. लोक म्हणाले काय झालं काय झालं. सगळ्यांना माहित होतं दुष्ट आहे. लोकांनी बेदम त्याला मारला. म्हणजे चल त्यांचे पैसे दे. मग त्यांच्याकडून पैसे घेतले. तुकाराम महाराजांकडे ते आले, म्हणजे बुवा हे घ्या तुमचे पैसे. तर तू कोण? म्हणजे मी काय इथंच बसलो होतो, बघितलं की तुम्ही मिरच्या उधार देतात, म्हटलं मी त्याला तुम्हाला मदत करावी. काय करताय? तर तुकाराम महाराजांनी आपल्याला ते शेरभर तांदूळ मिळालं, त्याची खीर बनवायला सुरुवात केली होती, आपली खिचडी. म्हणजे मला पण द्या थोडी. म्हणजे बस बाबा बस. आता हे दोघं खायला बसले तिथं प्रसाद. कुठं बसले होते हो? कुठलं मंदिर होतं? शिवजीचे. आणि जेव्हा महाप्रसाद चालला एक भक्तामध्ये, शिवजी शांत बसतील का? शिवजी पण लगेच प्रकट झाले, म्हणजे मी पण. आणि मग तिघांनी म्हणून तिथं भरपेट प्रसाद घेतलेला आहे. तर असं सुंदररित्या हे लीला चाललेल्या होता. आणि नंतर ते जेव्हा माघारी येत होते त्यावेळेला त्यांच्यावर कर्ज भरपूर झालेलं होतं त्या काळामध्ये तुकाराम महाराजांच्या. कारण की गरिबी आली होती, त्यांनी खर्च खाते सर्व भरून टाकलेली होती. तर अनेक सावकार त्यांच्या घरून बसायचे, आमचे पैसे आले का, आमचे पैसे आले का. तर एक रस्त्यामध्ये एक माणूस त्यांना भेटला आणि त्यांनी व्यापार जो केलेला होता ते सर्व पैसे त्यांच्याकडून म्हणले की हे बघ, हे सोन्याचं कड हे तू घे. तुकाराम महाराज एवढे साधे होते ना, ते कधी विचार करायचे. ते कड घेतलं म्हणजे चला सोन्याचं कड घेऊन आले. घरी आल्यानंतर सावकार म्हणले की आमचे पैसे द्या. त्यांनी कड दिलं. कड बघतात तर खोटं कड. सगळे हसायला लागले पुन्हा तुकाराम महाराजांना. कसला व्यापारी आहे, मूर्ख आहे हा माणूस, त्याला व्यवहार कळत नाही. आवडी फार नाराज झाली त्यावेळेला. आणि मग अशा प्रकारे हे सर्व चालत असताना पुन्हा आपण पाहतो की भगवंत वारंवार त्यांच्या मदतीला येत होते, आहे का नाही? का बरं? कारण भगवंताने एक वचन दिले भगवद्गीतेमध्ये, अनन्यस्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्ययुक्तानां योगक्षेम महाम्यहम्. माझ्या भक्ताचं जे काही आहे त्याच्याकडे त्याचं मी रक्षण करतो, जे नाही ते मी पुरवतो. हे वचन भगवंतांनी दिलेले आहे भगवद्गीतेवर. आणि ते आपल्याला तुकाराम महाराजांच्या जीवनावरून कळतं. त्यानंतर एक असा काळ आला की आवडीने पुन्हा प्रयत्न करून 200 आणत जमवली. म्हणाले की आता तिकडे मिठाचा बाजार आहे, तिकडे तुम्ही जा, पुन्हा एकदा व्यापाराला बसा. मिठाचा आणि गुळाचा व्यापार केला तुकोबांनी. पैसे कमवले 300 नाणं. आणि माघारी येतात तर त्यांनी पाहिलं की एक ब्राह्मण आहे, अत्यंत कष्ट करत आहे. म्हणजे काय झालं बाबा तू एवढा? म्हणजे अहो माझ्यावर 300 नाण्यांचं कर्ज आहे, त्यातली 550 नाणी मी गेली 10 वर्षी फेडत आहे. चक्र व्यापायास लागलेला आहे. तुकाराम महाराजांचं हृदय मृदू. मग भक्तांचं हृदय कसं असतं ना की ते दुसऱ्याचं दुःख पावत नाही त्याला. ते म्हणजे एवढे गोष्ट 10 वर्ष, अरे माझ्याकडे ही आहेत नाणी, हे घे. जेवढी जमली ती नाणी सगळी देऊन टाकली. आणि आता माघारी जायचे ठणठण गोपाला. आवडीला काय सांगायचं, काळजी कुणाला? पांडुरंगाने रूप घेतलं, पुढे देहुगावमध्ये पोहोचले. प्रत्येक सावकाराचं कर्ज चुकवलं घ्या म्हणले. आणि एका व्यापाऱ्याला 5 नाणी दिली, म्हणजे आवडीला देऊन या. तुम्ही जावा की, म्हणजे नाही मला नाही, मला ते रागवल. आणि मग ते 5 नाणी घेऊन ते गेले. आवडी खुश झाली. तुकाराम महाराज म्हणजे आता पोळणी खायची तयारी, त्या तयारीने आले होते, पण आवडी खुश होते. तर प्रत्येक वेळेला आपण पाहतो की कशा प्रकारे तुकाराम महाराजांची ही सेवा करते. परंतु हे सर्व जण होत असताना आता तुकाराम महाराजांना काळजी लागली. म्हणली मी भगवंतांची सेवा करायची, मी भक्त, मी भगवंतांचा दास, मी भगवंताची सेवा करायची. इथं मी पाहतो की अरे भगवंतच माझ्या सेवेला धावून येतात. हे चुकीचं आहे, हे नाही झालं पाहिजे. हा कसला जन्म म्हणून अत्यंत खिन्न झाले, खूप दुःखी झाले ते. आणि त्यानंतर ते म्हणले की आता काही नाही. आणि ते पुन्हा जाऊन भामनगर डोंगरावर जाऊन बसले. आणि त्यावेळेला प्रथम
त्यांना एक दृष्टांत झाला ज्यामध्ये त्यांना त्यांचे गुरु मिळाले. आणि तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरु राया कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. गुरुची सेवा माझ्या हातून तर काही केली झाली नाही, परंतु गुरुरायांना कृपा मात्र माझ्यावर केली. सापडी विरे वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो चाना ठेविला कर. गंगा स्नानाला जात असताना त्यांनी माझा डोक्यावरती स्वतःचा वरद हस्त ठेवलेला आहे. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. परंपरा कुठली सांगितली व? राघव चैतन्य केशव चैतन्य. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र धन्य रामकृष्ण हरी. गुरुंनी नाव काय सांगितलं त्यांचं? बाबाजी. आणि मंत्र कुठला दिला? रामकृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. तर तुकाराम महाराजांनी इथं एक सुंदर गोष्ट सांगितलेली आहे, आपल्या गुरुचा परिचय दिला. आता एक गोष्ट, तुकाराम महाराजांचे गुरु कोण किंवा कोणत्या परंपरेतील, हा मोठा एक वादाचा विषय आहे. पण या अभंगाला जर आपण फोडून पाहिलं तर आपल्याला कळेल की कोण आहे. पहा, सद्गुरु राया कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाट जाता गंगा स्नान. महाराष्ट्रात गंगा आहे का? आहे नाही. कुठे आहे वो गंगा? मायापूरला आहे. पहिला गोष्ट लक्षात ठेवा. मस्तकी जो जना ठेवीला कर, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. परंपरा कुठली सांगितली? केशव चैतन्य. चैतन्य महाप्रभूंचे गुरु कोण आहेत? केशव भारती. सांगितली खून मालिकेची म्हणजे परंपरा कुठली आली? चैतन्य महाप्रभूंची आली. बाबाजी आपुले सांगितले नाम. संन्यासाला काय म्हणतात माहिती? बाबाजी म्हणजे चैतन्य महाप्रभू. मंत्र धन्य रामकृष्ण हरी. याचा अर्थ काय आहे की तुकाराम महाराज यांची जी दीक्षा झालेली आहे ती हे वैष्णव संप्रदायामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या परंपरेत झालेली आहे. मग आहेत का नाही आपले गुरु? ते बोलो जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. ते जाऊ दे. आता मी म्हणतो हे सर्व खोटं अमान्य. गुरु आणि शिष्य, शिष्य कसा ओळखायचा सांगा? शिष्य कसा ओळखायचा? आपल्याला गुरु कसा ओळखायचा? ठीक आहे. आता मी काय सांगायचा प्रयत्न करतो ते आहे का? जैसा बाप वैसा बेटा. आता सांगा है ना. शिष्य म्हणजे गुरु कसा, त्याचा शिष्याचा गुरु कसा ओळखायचा? शिष्याचं आचरण कसं आहे त्याच्यावरून कळतं की त्याचा गुरु कसा असणार आहे. ज्याप्रमाणे शिष्य वागतो त्याप्रमाणे त्याचा गुरुचं आचरण असलं पाहिजे. आम्ही जेव्हा नवीन नवीन इस्कॉन मध्ये आले होतो त्यावेळेला मी वरिष्ठ वक्तांच्या मुखातून एक गोष्ट सुंदर ऐकायचो. काय ऐकायचो माहिती आहे? ते म्हणायचे की आपले जे गुरु महाराज आहेत परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, त्यांचे शिष्य लगेच ओळखून निघतात. म्हणजे का? ते यात्रेमध्ये चर्चा चालली होती असं म्हणजे ते लगेच म्हणतात यू आर द डिसायपल ऑफ राधानाथ स्वामी महाराज. का? कारण त्या पद्धतीचा तो हावभाव असतो. कारण की गुरुचे गुण शिष्यामध्ये येतात, शिष्याचे गुण परत त्याच्या शिष्यामध्ये जातात अशा प्रकारे. तर चैतन्य महाप्रभू आणि तुकाराम महाराज शिकवणी कशी आहेत? एकसारखे आहेत का नाही? हाई तेषु इते यथा तथा नामले, देश काले नियम नाही सर्व सिद्धी है. कोणी सांगितलं? चैतन्य महाप्रभू. खाता पिता उठता बसता नाव घ्या, देश काले नियम नाही सर्व सिद्धी है. तुकोबा पण म्हणतात काय? नाम घेता उठा उठी हय संसाराची तोटी. तुकाराम महाराजांनी सांगितलं. तर शिक्षा पाहिल्या तर त्याच्यावरून आपल्याला समजतं की कुठल्या परंपरेत. तर तुकाराम महाराज हे निश्चितपणे आपल्या परंपरेमध्ये होते, ह्याच्यावरून हे सिद्ध होते. आणि आता जेव्हा गुरु मिळाले त्यानंतर एका शिष्याचं जीवन कसं बदलतं पहा. ज्या वेळेला यांच्या जीवनामध्ये गुरुचा समावेश झाला त्यावेळेला तुकाराम महाराजांनी साधना आणखीन गाढ केली. ते डोंगरावरती सकाळी जाऊन बसायचे. हा तो भामचंद्राचा डोंगर.
इथं जाऊन ते बसायचे आणि एकदम ध्यानस्थ होऊन भगवंतांचा मंत्र रामकृष्ण हरी जो मंत्र दिला त्याचं ध्यान धारणा करायचे. आणि जप करत असताना एक दिवशी काय झालं, त्यांच्या अंगाला संपूर्ण एक मोठ्या सर्पाने विटोळे घातले. तुकाराम महाराज ध्यानस्थ आहेत, सर्पाने विटोळे घातलेले आहेत आणि एक आकाशवाणी झाली, तुकोबा डोळे उघड मी आलोय. त्यावेळेला तुकाराम महाराज काय म्हणाले, हे भगवंता तुम्ही काही करू शकता, तुम्ही जर ठरवलं तर कोणत्याही रूपामध्ये येऊ शकता. आज तुम्ही अनंत शेषाच्या रूपामध्ये आलेले नाही, परंतु मला हे तुमचं रूप एवढं आवडत नाही. फार मला जे रूप तुमचं आवडतं ना, त्या रूपामध्ये तुम्ही मला दर्शन दिलं तर मी डोळे उघडे. कोणतं रूप? ते म्हणजे तुमचं जे सुंदर रूप आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मकर कुंडल परिधान केलेली आहे, वैजंती माला आहे, तुलसी माला आहे, पितांबर धारण केलेलं आहे, असं मला तुमचं रूप पाहायचं आहे. आणि असं म्हणतात की त्यावेळेला साक्षात पांडुरंग प्रकट झाले आणि त्यांनी दाखवून दिलं आपलं ते सुंदर रूप. आणि तुकाराम महाराजांनी जेव्हा ते रूप पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये ते भरून आलं आणि सहजपणे त्यांच्या मुखातून ते शब्द निघाले जे आज संपूर्ण विश्वाला व्यापून आहेत. कोणते? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवूनिया, करकटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, तुलसी हार गळा कासे पीतांबर, 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 आवडे निरंतर हेची रूप, आवडे निरंतर हेची रूप, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, मकर कुंडले तळपाती शवानी, मकर कुंडले तळपाती शवानी, मकर कुंडले
उघडून, तर ते पांडुरंगाच्या मांडीवरती होते. तुकाराम महाराजांना अलगद पांडुरंगाने असं उचलून आपल्या मांडीवर ठेवलेलं आहे. त्यांना अत्यंत प्रेमाने हात ओंजळत आहेत आणि अत्यंत डोळे भरून दोघे एकमेकांकडे पाहून अश्रुपात करत आहेत. तर एवढं हे सुंदर रूप भगवंतांनी त्यांना दिलं. आणि त्यावेळेला कान्होबा धावत धावत आले होते आपल्या भाऊ कुठं गेलाय शोधायला. आणि जसे ते भामचंद्र वाळले त्यांनी ते रूप पाहिलं की कशा प्रकारे तुकोबांना विठोबानी घेतलेलं आहे आपल्या जवळ. आणि त्यांचे नेत्र भरून आले. आणि मग ते दोघंही पांडुरंगाने त्यांना प्रश्न केला, म्हणजे तुकोबा वर माग, काय पाहिजे तुला? आता तुकाराम महाराज काय मागणार हो? तुकाराम महाराजांनी तेच मागितलं जे अनेक भक्तांनी, संतांनी, महंतांनी, ऋषींनी, मुनींनी मागितलं. काय मागितलं? तर पुढच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज मागत आहेत एक सुंदर गोष्ट जे आपण सर्वांनीही मागितली पाहिजे. काय मागितलं पाहिजे पांडुरंगाला? ज्या पांडुरंगा यदा कशातलीच आपल्याला भेटले तर काय म्हणणार? सदा माझ्या डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझ्या डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाव, गोड तुझे रूप गोड तुझे नाव, देहि मज प्रेम सर्व काळ, विठू मावलिया. आता बोलत आहे काय? विठू मावलिया हाची वरदे ग, संचारुनी राहो हृदय माझे. तर पांडुरंगांना हेच वर मागितलं की सदैव तुमचं स्मरण माझ्या मनामध्ये राहू द्या, माझ्या डोळ्यामध्ये तुम्ही अंजनाप्रमाणे सदैव जळून राहू द्या. हे विठ्ठल रुक्मिणी तुम्ही सदैव माझ्या नेत्रामध्ये, माझ्या मनामध्ये वास करावं. हाच वर द्या की तुमच्या संतांचा, साधू संतांचा, तुमच्या भक्तांचा सहवास लाभावा. तर अशा प्रकारे त्यांनी वर मागितलं. आणि आता ती वेळ आली होती ज्या वेळेला भगवंतांनी दर्शन दिलं आणि तुकोराम महाराजांच्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम संचारित झालं. एवढं गाढ प्रेम झालं त्यांच्या हृदयामध्ये संचारित की संपूर्ण दिवस भामचंद्रावर राहायचे, संध्याकाळी माघारी यायचे आणि माघारी आल्यानंतर गावामध्ये नाम संकीर्तन करायचे. हरिकथा, हरि कीर्तन आणि विठ्ठलाचा जयघोष हेच त्यांचं जीवन झालं. आणि त्यावेळेला एका व्यक्तीनं पाहिलं, म्हणजे काय तुझा संसार कसा चालायचा? माझं शेत राख ना तू, इथं आहे. तुकाराम महाराज म्हणजे ठीक आहे राखतो. बसले आणि पक्षी आले खायला, म्हणजे या या या, पक्षीने हाकवलं नाही, या तुम्ही खा. हा मनुष्य आला ना की सर्व धान्य घेऊन जातो, तुम्ही काय तुमच्या पोटापुरतं नेता. आणि मग पक्षी यायचे, कुणाला हाकलायचे नाही, सर्व पक्षी येऊन ते खाऊन टाकायचे. 2-4 महिन्यानंतर जेव्हा पीक काढायची वेळ आली, शेतकरी म्हणाले, अरे काय केलंय तू? सर्व कणसाला दाणं कुठे आहेत? सर्व पक्ष्यांनी खाल्लं. म्हणजे त्यांनी त्यांच्या वाटणीचं खाल्लं, तुझ्या वाटणीचं तुला मिळालं. म्हणजे मूर्ख आहेस का काय तू? मला 2 खंडी धान्य होतं आणि जर झालं नाही, पंचायत बोलवणार मी, तर तुझं घर माझ्या नावावर करून द्यायचं. आवडीला टेन्शन आलं. अरे एकमेव घर होतं ते पण आता गेलं. अरे बाबा करतोय काय तू? आणि मग काळजी कोणाला? पांडुरंगाला काळजी लागली. पाहता पाहता धान्य मोजण्यात आलं. 2 खंडी नव्हे 17 खंडी धान्य झालं. हरी बोल. आणि हा सर्व पंचायत आश्चर्य झाले. ही सर्व 2 खंडी तुझे 15 खंडी झाले तुकारामाला दे. बैलगाडीच्या लाईनच्या लाईन लागल्या तुकारामाच्या घराकडे. आवडी बघती, किती सुंदर एवढं धान्य. तुकाराम महाराजांच्या घरी धान्याच्या राशी. तुकोबा म्हणाले नको, काय घेऊन जा. आवडी इथं दळण करेपर्यंत सगळे धान्य मागाले. आणि मग महाराजी पंत होते, ते पाटील होते, त्यांच्या घरी ते धान्य ठेवण्यात आले. आणि मग तुकाराम महाराज म्हणाले की मी आता पांडुरंगासाठी एक सुंदर मंदिर बांधणार आहे, जीर्णोद्धार करणार. म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी जे बांधलं होतं ते आता पडलेलं होतं. पैसे आहेत का? पैसे नाहीत. हातामध्ये एकट्याने फावडा घेतला, कुदळ घेतली आणि स्वतः त्यांनी बांधायला सुरुवात केली मंदिर भगवंतांचं. आणि मग काळजी कोणाला? पांडुरंग गेले स्वप्नामध्ये महर्षी पंतांच्या घरी.
ले उठ, काय झोपलाय, तुकोबा रायांची 15 खंडी धान्य तुझ्याकडे आहे, ते विक आणि पैसे देणार ते, तू माझ्यासाठी मंदिर बांधतोय. महजी पण तो आले धावत धावत, अरे तुकोबा, मग त्यांनी विकलं, पैसे दिले. असं संपूर्ण गावकऱ्यांना सांगितलं की माझ्या स्वप्नामध्ये असा पांडुरंग, सर्व गाव एकत्र आलं. सर्वांनी मिळून आज देहूगाव मध्ये जे मंदिर दिसतं ते सर्व गावकऱ्यांनी मिळून बांधलं. पैसे सगळे संपले मंदिर बांधण्यात. भगवंतांचा आता विराजमान झाले, त्याचा अभिषेक करायचे, पैसे कुठे आहेत, काळजी कुणाला, पांडुरंगान. आता पांडुरंग त्या शेतकऱ्याच्या स्वप्नात गेले. तुकोबाने तुझं शेत राखलं होतं, काय दिलं त्याला, काहीच नाही दिलं. जा त्याला त्याचा मोबदला दे. मग ते स्वप्न त्याने सांगितलं, तर माझा पण असंच मागच्या वेळेला स्वप्न आलं होतं. दोघं मिळून आले आणि मोठा भंडारा झाला आणि संपूर्ण देहू गावाला त्यांनी भोजन प्रसाद खाऊ घातला. तर अशा प्रकारे तुकोबा महाराजांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला, विठ्ठल रुक्मिणीची स्थापना केली. आणि आता त्यांनी संध्याकाळच्या वेळेला कीर्तनाचा प्रोग्रामाचं आयोजन केलं. बऱ्याचशा भक्तांना बोलवायचे, कीर्तन नियोजन करायचे आणि छोटे छोट्या गोष्टी करायचे. संतरांचे हातरणे, चप्पल व्यवस्थित लावून ठेवणे, भक्तांना पाणी पुरवणे, एवढे मोठ्या पदाधिकारीचे संत. आणि हे पाहिल्यानंतर प्रभुपादांची आठवण येते. श्री प्रभुपाद जेव्हा नॉर्थ अमेरिकामध्ये होते तेव्हा एका छोट्याशा खोलीमध्ये जेव्हा ती म्लेच्छ भक्त याचे ती मुलं, त्यावेळेला त्यांच्या ती भांडी घासणे, त्यांना प्रसाद खाऊ घालणे, भांडी घासणे, चप्पल व्यवस्थित ठेवणे, अशा छोट्या सेवा करायचे. म्हणून कधी कधी आपल्याला वाटतं की मी मंदिरमध्ये आलो की मोठा, मी 20-25 वर्षाचा भक्त आहे, मी असं करणार नाही. पण भगवंतांना ते आकर्षित करत नाही. भगवंतांना आकर्षित करतं ती आपली नम्रता, की आपण कशा प्रकारे सेवा पाहून होतो. तुकोबा महाराज अत्यंत दीनतेने, नम्रतेने सर्व भक्तांची सेवा करायचे. म्हणजे तुम्ही हरिनाम घ्या. मग लोक म्हणायचे आमच्याकडे वेळ नाही. अरे वेळ कशा नाही, तुम्हाला मी म्हणत नाही की तुम्ही बसा, तुम्ही उठता बसता नाव घेऊ शकता. मग त्या वेळेला त्यांनी तो भावंत म्हणला, का म्हणता, नाम घेता उठा उठी, हय संसाराची तुटी, नाम घेता उठा उठी. अरे बाबांनो, तुम्ही उठता बसता हरी हरी म्हणा, उठला का हरी, बसला की हरी. तुम्हाला कुठंही काय करायचं नाही. एवढे केलं तर तो तुमचा संसार चक्र तुटल, जन्म मृत्यूची फेरी चुकल. नाम घेता उठा उठी, ऐसा लाभ बांधा गाठी. सर्वोत्तम लाभ, या जगातील सर्वोत्तम लाभ काय हो ते तुकोबा सांगत आहे. ऐसा लाभ बांधा गाठी, विठू पायी पडे मिठी, विठू पायी पडे मिठी. पुढे काय म्हणतात पहा. तुम्ही म्हणता ना आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला हे नाही, तर ते म्हणतात, नामा परतीना साधन सोपे, नामा परतीना साधन सोपे, जे तू करीतो अनेक काही, जे तू करीतो अनेक काही. काही करू नको, कोणती तप करू नको, कोणती साधना करू नको, कोणती तपस्या करू नको. फक्त विठ्ठल विठ्ठल, हरी हरी, मुकुंद मुकुंद, गोविंद गोविंद, गोपाल गोपाल हे नाम उठता बसता घे. आणि जाता जाता शेवटी एका ओळीमध्ये एक गोष्ट सांगून गेली महत्वाची. काय म्हणतात ते लास्ट, हाकारुनी सांगे तुका. हाकारुनी, कुणाला हाकारतो आपण, जोरात बोलणे. हाकारणे म्हणजे काय, उच्च स्वरामध्ये बोलणे. जो व्यक्ती झोपलेला आहे किंवा जो अत्यंत दूर आहे, भक्तीच्या पासून जो अत्यंत दूर गेलेला आहे व्यक्ती, किंवा गाढ निद्रेमध्ये मायाच्या कुशीमध्ये गाढ झोपलेला आहे, त्यांना जाग करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, हाकारुनी सांगे तुका, हाकारुनी सांगे तुका, हाकारुनी सांगे तुका. काय, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका. पांडुरंग हरी विठ्ठल हरी, पांडुरंग हरी विठ्ठल
हरी विठ्ठल हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी 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 अशा प्रकारे तुकोबाने एक साधा संदेश दिला. काय? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरी नारायणा. ठाईच बसूनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तर तुम्ही जिथं आहे तिथं बसून पांडुरंगाची भक्ती अगदी सहज करू शकता. हा दिव्य संदेश तुकाराम महाराजांनी आपण सर्वांना दिलेला आहे. तर अशा प्रकारे